नमस्कार मंडळी. तर ही टमटमीत भाकरी कशी फुगवली आणि काय काय ट्रिक केल्या ह्या तुमच्यासोबत शेअर करूया म्हटलं. भाकरी करण्याची पद्धत माझी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, पहिलं तर नाचणीची भाकरी मी आज बनवत आहे. तर त्यासाठी बघा, पीठ घेतलं आणि पिठामध्ये गरम पाणी घेतलं. असं केल्याने आपली भाकरीच्या पिठाला चिकटपणा येतो आणि भाकरी सहज थापते आणि त्यामध्ये भाकरी थापताना सुद्धा चिरत वगैरे नाही. त्यासाठी सांगते, पीठ असं छान मळून घेतलं ना तर भाकरी फुगण्यासाठी आणि भाकरी मऊ होण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे पीठ मळताना कंजूसी करायची नाही. पीठ छान असं मळून घ्यायचं आणि एकसारखी थापून घ्यायची. आणि मी ना भाकरी एकाच हाताने थापत असते, दोन्ही हाताने थापत नाही. आणि ही नाचण्याची भाकरी आपल्याला खूप उपयुक्त आहे, कारण यामध्ये कॅल्शियम वगैरे असतं आणि उष्णतादायक पदार्थ आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये ही तर भाकरी झालीच पाहिजे, नाही का. आणि आता हिवाळा सुरू होतोय म्हटल्यावर तुम्ही आठवड्यातून एकदा ते दोनदा नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीने भाकरीला पाणी लावून घेतलं आणि अलटी पलटी करून मस्त अशी भाकरी शेकून घ्यायची. आणि दोन्ही बाजूने भाकरी शेकून घेतली ना तर पचते खूप छान आणि फुगते तर कशी तुम्ही बघू शकता, टमटमीत फुगते. आणि माझ्या सगळ्या भाकऱ्या अशाच पद्धतीने फुगल्या होत्या. आणि बॅचलरसाठी ह्या टिप्स नक्की वापरा. पाणी गरम घ्या, त्यामुळे भाकरी मऊ होते, फुगण्यास मदत होते. पीठ जास्ती मळा, त्याने सुद्धा भाकरी खूप छान आपल्या होतात. तुम्ही ह्या जर ट्रिक वापरून भाकरी केल्या तर खूप सुंदर अशा फुगतील भाकरी आणि सगळ्या भाकरी एकसारख्या होतात. तुम्ही बघू शकता भाकरी आपल्या किती सुंदर आणि किती छान झालेल्या आहेत. आणि ह्या भाकरी मी भरलेल्या वांग्यासोबत एन्जॉय केली. खूप छान कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा.